सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. क्षमा याचना. ओकास वंदामि भान्ते द्वारत येन माया कथं सब अपराध क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वंदामि भान्ते द्वारत येन माया कथं सब अपराध क्षमतु मे भन्ते. तृतीयंपि ओकास वंदामि भान्ते द्वारत येन माया कथं सब अपराध क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिचरणेन सद्धि अष्टांगत समनागत उपोषथ शील धम्म याचामि अनुग्रहं कृत्वा शील देथ मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिचरणेन सद्धि अष्टांगत समनागत उपोषथ शील धम्म याचामि अनुग्रहं कृत्वा शील देथ मे भन्ते. तृतीयंपि ओकास अहं भन्ते त्रिचरणेन सद्धि अष्टांगत समनागत उपोषथ शील धम्म याचामि अनुग्रहं कृत्वा शील देथ मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं
दर्शनमाला गंधविलेपन धारण मंडन विभूषण ठाणा वेरमणी सिक्खापदं समादियामि उच्चसेन महासेन वेरमणी सिक्खापदं समादियामि सर्वपापसकरण कुशल सौपसंपदा सचित्तपर्योदपण एतं बुद्धाण शासनं साधु साधु साधु। आता मी आपण सगळ्यांसोबत क्षमायाचना आणि आर्य अष्टशील उपोषण ग्रहण करायला अष्टशील जे लागतात ते अष्टशील शेअर केलेले आहेत। बऱ्याचदा काय होते की लोक आर्य अष्टांगिक उपोषण ठेवतात, परंतु त्यांना अष्टशील आणि क्षमायाचना सुद्धा व्यवस्थित म्हणता येत नाही, आणि म्हणून आज मी हे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। तर आपण गृहस्थ आहोत आणि गृहस्थ असल्यामुळे आपल्याला रोज उपोषण आर्य अष्टशील उपोषण पालन करणे शक्य नाही आहे। म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की 3 प्रकारचे उपोषण सांगितलेले आहेत भगवान बुद्धांनी, गोपाल उपोषण, निग्रोध उपोषण आणि आर्य अष्टशील उपोषण। तर जर आपण आर्य अष्टशील उपोषणाचं पालन केलं तर आपल्याला विविध प्रकारचे लाभ होतात, आपल्या जीवनातून दुःख दूर होत जातो आणि आपल्याला खूप समाधान प्राप्त होतो। तर म्हणून आपण हे जे महिन्याचे 4 उपोषण येतात, पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टमी, ह्या 4ही उपोषण दिनी आपण आर्य अष्टशील उपोषण ग्रहण करायलाच पाहिजे, ह्याचे खूप जास्ती लाभ होतात। साधू साधू साधू।